आज कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये गणरायाला अखेरचा निरोप दिला जातोय। आज अनंत चतुर्दशीचा दिवस आहे आणि तब्बल 10 दिवस गणराय आपल्या घरी विराजमान होते। त्याच्यानंतर आता गणरायाला अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने आता भक्तिमय वातावरणामध्ये गणेश भक्त जे आहेत ते निरोप देत आहेत। गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या अशा गजरामध्ये आता संपूर्ण खेड नगरी देखील दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळतंय। खेड मधील असलेला खेडचा महाराजा या गणपती बाप्पाला देखील आता मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये खेड मधील नागरिक निरोप देत असल्याचं पाहायला मिळते। पारंपरिक पद्धतीने त्याचबरोबर ढोल ताशाच्या गजरात गाण्याच्या सुरावरती आता नाचत गात गणरायाला हा निरोप दिला जातोय। जरी गणरायाला उत्साही वातावरणामध्ये निरोप दिला जात असला तरी प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये मात्र एक दुःख आहे। प्रत्येक भाविकाचं मन हे जड झालेलं आहे आणि त्याचं गणराया चरणी एकच सांगणं आहे की गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी मात्र लवकर या। आणि ह्या जयघोषामध्ये आता खेडमधील खेडचा महाराजा ह्या गणपती बाप्पाला भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देत असल्याचं आपण पाहतोय। निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही आता आम्हा क्षमा असावी। संपूर्ण खेड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मानाचा आणि नवसाला पावणारा गणपती बाप्पा म्हणजे खेडचा महाराजा गेल्या 10 दिवसापासून आपल्या बाप्पाची, आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आता आपला लाडका बाप्पा आता विसर्जन निवडणुकीमध्ये विसर्जन रॅलीमध्ये आता मार्गस्थ होतोय। कशा प्रकारे भावना सांगू आता काय वाटतंय? खेड शहर शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव 2025 खेडचा महाराजा, कोकणचे नेते सन्माननीय रामदासभाई कदम आणि महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री सन्माननीय योगेशदादा कदम यांच्या प्रेरणेतनं हा गणेशोत्सव आपण खेडमध्ये साजरा करतो। गेली 10 दिवस संपूर्ण तालुक्यातनं अनेक भक्तगण या खेडच्या महाराजाच्या चरणी आपला नतमस्तक झाले आणि आपल्या मनोकामना या ठिकाणी मागण्या केलेल्या आहेत। आणि हा हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा हा खेडचा महाराजा आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी थाटामाटामध्ये आज विसर्जनाला निघालेला आहे। खूप सर्व खेडवासी याचा आनंद लुटत हा विसर्जन सोहळा करत आहे। दादा, शिवसेना म्हटलं की नेहमी कोकणवासियांसाठी अग्रेसर असते, मग शिमगा असो गणेश जातो, या वर्षी काय साकडं मागितलं बाप्पाचं? यावेळेला आम्ही बाप्पाकडे एकच साकडं मागितलेलं आहे, या शहरावरती कोणतंही अरिष्ट येऊ नये। येणाऱ्या खेड नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा, धनुष्यबाण निशाणीचा भगवा झेंडा या ठिकाणी डौलानी फडकावा, एवढीच आमची मनोकामना मागितलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या बाप्पाला यावेळेला युवा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात अतिशय उत्साहामध्ये, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या बाप्पाला आपण निरोप देतोय। कशा प्रकारे नियोजन आहे? या ठिकाणी आपण पारंपरिक वाद्य ही ठेवलेली आहेत आणि युवा पिढी ही सन्माननीय योगेशदादांच्या पाठीमागे ठाम उभी आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच हा पूर्ण जल्लोष हा आपल्याला पाहायला मिळतोय। डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करता यावेळेला नक्कीच, कारण आमच्या नेत्यांचा शब्द आहे की पूर्णपणे डीजे मुक्त व्हायला पाहिजे आणि ती आम्ही आमच्या स्वतःपासून घातलेली आहे। आता बाप्पाला काय शेवटचं साकडं? बाप्पाला एवढंच सांगेन, ज्या खेडवरती कोणतंही अरिष्ट येऊ नये, त्या खेडमधल्या तमाम नागरिकांना चांगलं आयुष्य मिळू दे, एवढीच बाप्पाची मागणी। जर बघायला गेलं तर मानाचा गणपती म्हणून ज्या बाप्पाची मिरवणूक चालली आहे असा आपला खेडचा महाराजा या बाप्पाला आपण बघतोय, हा बाप्पाला निरोप देतोय। अवघ्या काही वेळातच हा लाडका बाप्पा आता इथून मार्गस्थ होतोय। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना बघू शकता कशा प्रकारे भाविकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते। एकंदरीत हा आपला जो खेडचा जो महाराजा आहे, हा लाडक्या महाराजाकडे साकडे गेले की येणाऱ्या काळामध्ये खेडवरती कोणतेही अनिष्ट असेल ते तुझ्या सोबत घेऊन जा।